आजचा जो व्हिडिओ आहे, आज आमची टीमची म्हणजे श्रीतेज स्पोर्टची आज टीम मीटिंग आहे. म्हणजे सीझन एंड झाल्यावरती आणि जो नेक्स्ट सीझन चालू होणार आहे त्यानंतर त्याच्या आधीची म्हणजे एक मीटिंग होत असते आमची दरवर्षी आमच्या श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीचे जी आमची टीम आहे. तर त्या निमित्ताने आज आम्ही द समर्थ फार्म्स आमच्या टीममेटच आहे फॉर्मर कॅप्टन ओंकार पोकळे त्याच्याच फार्म हाऊसवरती आम्ही इथे अरेंज केलेली आहे. तर हे बघा चालू झालेली आहे आमची ट्रिप. तिथं आलोय. इथं बघू शकता तुम्ही म्हणजे गाडी आलेली आहे. म्हणजे आम्ही 5-6 जण इथं ऑलरेडी आलेलो आहे आणि अजून 3-4 जण यायचे. तर इथं आलोय आम्ही आता जस्ट म्हणजे पोहोचलो इथं. तर आजचं जे काय तर बघा सामान उतरवूया आज पूर्ण म्हणजे एकदम पूर्ण म्हणजे जेवणाची तयारी. आमचे जे मेंटर आहेत कोच प्लस निहाल हे बघा फार्म हाऊस बघू शकता एकदम अतिशय म्हणजे भारीच आहे. तरी अजून एक गाडी यायची बाकी आहे. सगळे आज म्हणजे पूर्ण जेवण आम्ही स्वतःच बनवणार आहेत. आमचे जे मेंटॉर कोच आणि तुम्ही मॅनेजर सुद्धा म्हणशाल विशाल कांबळे सर ते आज सगळा इथला म्हणजे जे लीडिंग म्हणतात आपण ते करणार आहे. सगळे आलेले अजून एक गाडी बाकी आहे. सगळे येणार आहेत. आज जी धमाल आहे आज पूर्ण दिवस इथे आणि उद्याचा पण दुपारपर्यंत आम्ही इथेच आहे. तर पूर्ण नाच गाणं मीटिंग सिरियस फुल एन्जॉय करणार आहे फुल राडा करणार आहे. तर हे बघा पोहोचलोय आम्ही. तर बघू शकता हेच आहेत आमचे कोच मेंटॉर शेरा आणि हॅलो वेलकम टू विशाल कांबळे सर आमचे काय म्हणतात मेंटॉर कोच आणि मॅनेजर सगळी पदं यांच्याकडेच आहेत आमच्या हातात. बाकी आमचं शेरा वन मॅन शो मास्टर माइंड ओनली. चला चला पुढचा बघूया आपण नेक्स्ट. आता आम्हाला जेवण वगैरे बनवायचंच विषय. आणि हा आमचे मास्टर शेफ पण आहेत. तर बघूया मास्टर शेफ पण ते मला आहे की ना. आधी जे फार्म हाऊस वरती आम्ही आलोय त्याची एक सैर करून आणतो. पहिल्यांदा बघा हे एंट्रन्स आहे. हा फार्म हाऊस आहे मोठा. आम्ही इथं गाड्या वगैरे या साईडला इथं पार्क केलं. आणि इकडं बघा इथं पण एक म्हणजे एक मीटिंग हॉल ओपन मीटिंग हॉल टाईप आहे. आणि इकडं पूर्ण शेत आहे. इकडं बसायला वगैरे जागा एकदम भारी लोकेशन आहे. वाव. आणि हे बघा इथं स्विमिंग पूल वगैरे म्हणजे एकदम फुल एन्जॉय तुम्ही इथं करू शकता. आता मी तुम्हाला आतमध्ये जातो. आमचे कार्यकर्ते सगळे बसलेत. काहींचं चाललंय पत्ते पाणी वगैरे खेळायचं काम आणि नाश्त्याची पण तयारी चाललेली आहे. हे बघा सगळे बसलेले तिथं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नाश्त्याची तयारी. सगळेजण कामाला जमलेत. मॅजिशियन सनी त्यांनी सध्या कॉन्सन्ट्रेट केलं इथं मसाल्यावरती आहे. आणि आमचे सर्वा हे बघा. चला कंटिन्यू. आता आम्ही काय पोहे बनवतोय का आपण मॅगी. ओके. तर मॅगीचा प्लॅन आहे पहिल्यांदा नाश्त्यासाठी म्हणजे एक स्टार्टर म्हणून आम्ही मॅगी बनवतोय. तर तुम्हाला नक्की मॅगी बनवल्यानंतर परत एकदा दाखवलं. पण पहिल्यांदा तुम्हाला फार्म हाऊस पूर्ण दाखवतो. इकडे बघा इथं माझं वर्क फ्रॉम होम आहे. ऍक्च्युली मी कामच करत होतो आणि नंतर म्हटलं चला आपण पहिल्यांदा आधी पूर्ण जो म्हणजे जे फार्म हाऊस आहे ते पूर्ण दाखवूया. ती सेकंड रूम आणि इकडं बॅक साईडला काय मला माहित नाही दाखवतो. इकडं इकडं बाथरूम वगैरे बट बहुत म्हणजे एकदम भारी नजारा आहे इकडून. हे बघा इथून जर तुम्हाला स्विमिंग पूल पण बघायचं म्हटलं आणि इथून बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर आहे वाव. सगळ्या नादच कार्यक्रम केला इथं आमच्या मॅनेजरने. आणि इकडं वरती पण आहे. त्यामुळे तुम्हाला इकडं वरती पण जाऊन आणतो. इकडं म्हणजे एक गॅलरी टाईपच आहे पण गॅलरी कशी बसू वगैरे शकता खेळणं कूदणं. आणि इथं हा टेरेस टाईपच आहे. तर इथला जो व्ह्यू आहे तो इथून बघू शकता. लांब लांबपर्यंत कोणाचं काही नाही एकदम निवांत जागा आहे आणि अतिशय भारी लोकेशन आहे. आता आम्ही इथं पूर्ण म्हणजे आजचा दिवस आणि उद्या दुपारपर्यंत असणार आहे. दुपारून आम्ही घरी जायला निघणार आहे इथं. आणि आमचा रोहन करत कायमच झोपलेला असतो गाडी पुढे येण्यात झोपलेलं. इथं बाकीच्या चालला होता पत्तेपानांचा हिशोब. मॅगी शिजत होती आम्ही त्याचीच वाट बघत होतो. तेवढ्यात मॅगीचा वास आला नाही. आमची तयार झालेली आहे.
सनी ऑन फायर. आमच्या सरांनी मॅगी बनवली आहे, म्हणजे एकदम भारी झालेली आहे. तिला खायला चमचा तर नव्हता, टूथपिक घेऊन आलोय आणि बसलोय करता करता काम करता पण अशी भारी झाली, एकदम भारी. आता पुढचा प्रोग्राम आहे चिकनचा. चिकन वगैरे आणलेले आहे आम्ही तिकडे किचनमध्ये ठेवले. तर थोड्या वेळाने आता हा ब्रेक झाला का नंतर तेच करायला झोंबायचं. काही जणांचं झालं होतं मॅगी बिगी खाऊन, ते आली होती भांडी बिंडी घासायला. भांडी बिंडी घासीत होतो आम्ही. काही जणांचं अजून खायचंच काम चाललं होतं, खाता खाता पत्ते पानांचा डाव चालला होता, म्हणजे आपला चालला होता टाइमपास. पण आमचा प्लॅन ठरला का म्हटलं आता स्विमिंग टँकला जायचं. म्हटलं चला स्विमिंग टँकला मस्तपैकी तिथं थोडासा एन्जॉय करू. आम्ही काय निघालो स्विमिंग टँकला. मग काय सगळी तयार होती, कपडे बिपडे काढून सगळी पोहण्यासाठी सज्ज होती. आणि एकदम पाणी थंडगार मस्तपैकी होतं, पण ऊन पण पडलेलं नव्हतं. पण काय सगळे म्हटले चला आता हे आलोय म्हटल्यावरती उड्या टाकायच्यात. काही येत नव्हती त्यांना, ओढायचं काम पण चालू होतं. पण आम्ही काय टाकल्या उड्या परत लागलो पोहायला. पोहत होतो पण आमचा टीमचा मॅजिशियन सनी काय म्हणला मोकार गार पाणी, मी काय उतरणार नाही बाबा. पण काय बाकीचे झोंबले त्याला पाण्यात उतरवायला, पण काय तो थोडासा ढकलत नव्हता. पण शेवटी आमच्या हातातून निसटला तो नंतर. पण तो म्हटला मग शेवटी काय झालं तरी तो आला आणि त्यांनी स्वतःनेच उडी टाकली. मग सगळे पोहत होते. मग सगळ्यांचा जराशी एक गपचूप प्लॅन पण चालू होता. तर सनी उतरलाय तर सनीला एकदा आपण उचलून टाकूच पाण्यात. मग काय सगळ्यांनी धरला सनीला, म्हटले गणपती बाप्पा, आणि सनीचा एकदाच केलं विसर्जन. सगळी पाण्यात मस्तपैकी उड्या मारत होती, पोहत होती, एन्जॉय करीत होती. पण आमचा इन्स्टा स्टार आमचा रोहन खरात काय पाण्यात उतरत नव्हता. सगळ्यांनी फोर्स केला, मग तो लाजला थोडासा आणि मग म्हटला चला येतो मी पण. तो गेला मस्तपैकी रेडी व्हायला. सगळं झालं. मग आम्ही रील बिल बघून एक रील करायची ठरवली होती. सगळ्यांनी रेडी राहिले, उभे राहिले. सगळ्यांनी ती पडली पण काही एवढी जमली नाही. सगळी कशी त्यांच्या पद्धतीनेच उड्या टाकत होती. पण याच्यात सगळ्यात भारी उडी होती सगळ्यात शेवटची. ती सगळ्यांचं पोहून झालं. पण मोकार भूक लागली होती सगळ्यांना. मग आले म्हटले पहिल्यांदा आपल्याला स्टार्टर बनवावं लागेल. स्टार्टरसाठी आमच्याकडे होतं चिकन लॉलीपॉपचा मस्तपैकी मॅरिनेट वगैरे करून ठेवलं होतं. मग सगळी झोंबली पटापट. आपलं जे थोडंफार काम करायला आमचे मास्टर शेफ विशाल दादा ते पण झोंबले. आणि इकडे सतीश दादांचं थोडंसं जुने किस्से सांगायचं काम चालू होतं. सगळे मस्तपैकी ऐकत होते. आमचा अनुराग पण जमला होता. पायनॅपल कापायला काहीतरी CCP प्रकार आम्हाला काहीतरी करायचा होता. मी नव्हता खाल्ला, पण हा आहे चेरी आणि पायनॅपल. नंतर कळलं, पण लय भारी लागला तो. मला एक त्यांनी दिला होता स्टार्टिंगला पीस, लय भारी लागला. ते पण बनवायचं काम चालू होतं. ते आमचं रेडी झालं. आणि नंतर आपला काम लसूण सुरून झालं. आता आमचा स्टार्टर इथं चिकन फ्राय पण आमचा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. सॉसचा पण इथं विषय. चिकन बघा इथं धुवून वगैरे झालंय टकाटक. तर अजून फक्त 10 मिनिटांचा विषय. मग आमच्याकडे स्टार्टर चिकन वगैरे सगळं रेडी असणार आहे. आणि काही जण इकडे पत्त्यांचाच आनंद घेत आहेत अजून. आणि पहिला गाणं कढईत मस्तपैकी तळतच होता. आणि आम्ही मोकार ऍक्सिडेंट करतो. लय भूक लागली होती पोट बिऊन झाल्यानंतर. आणि म्हटलं चला जाऊ खायला. आणि भूक न आवरल्यामुळे ताऊ पण मारून झाला. अरे कुठे पीस कुठे मला, अरे मला भेटलंच नाही. तुझा मोबाईल नंतर घे. तर सगळा अटॅक झाला. मला काही शिल्लक नाही राहिलं. आहे सगळं येणार. दूर निघायला लागले तरी खातोय. हो बघ हो बघ. चिकन डायरेक्ट कढईतून तळून आल्यावरती डायरेक्ट आमच्या प्लेटमध्ये पडल्यावरती कोणी कोणाकडे लक्ष न देता डायरेक्ट 2-2 पीस डायरेक्ट हातात बुचकुली भरली सगळ्यांनी. सगळ्यांचं नसतं खाण्यावरती लक्ष होतं. कोणी कोणाच्याकडे लक्ष देत नव्हतं. पहिल्यांदा पोटात जाऊ द्या म्हणत होती. आणि मग सगळं खाऊन झाल्यावरती मग मिटिंग याच्यानंतर होणारच होती. ह्या स्पेल नंतर आमची मिटिंगच चालू होणार. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या गोष्टीसाठी आम्ही आलो होतो, आमची टीमची जी मिटिंग, ती मिटिंगसाठी आम्ही सगळेजण बसलो होतो. सगळे पॉईंट्स म्हणजे जे काय बोलायचं होतं, झालेलं येणारं जे काय बोलायचं होतं सगळं मस्तपैकी आम्ही सगळेजण बसलो. सगळे प्रेझेंट होते. सगळ्यांनी डिस्कस केलं आणि व्यवस्थित आमचे निर्णय पण झाले. मग त्यानंतर सगळेजणांना म्हणजे लय भूक लागली होती. 11 वाजले होते. रात्रीचे 11 वाजले. पण जेवायचा अजून काहीच तपास नव्हता. मग नंतर मीटिंग झाल्यावरती आम्ही चिकन लॉलीपॉप फ्राय, ओमकार
फक्त अजून मेन कोर्स बनवायचं. पनीर चिल्लीची तयारी. व्हेजिटेरियन आहे आमचा माणूस. चिकन कोणाचा? हा. रात्रीचे ठीक 11 वाजता मी कांदा कापायला जमलो. बाकीचा अनुराग थोडंसं काहीतरी खायला बनवत होता आणि आमचे मास्टर शेफ चिकन वगैरे धुवायचा त्यांचा कार्यक्रम चालला होता. मोकर भूक लागली होती. 11 वाजले होते. म्हटलं आता पटापटा बनवायला तर पाहिजे. मग त्याच्यामुळं सगळेजण कामं करायला जमली होती पटापटा. मग माझा कांदा वगैरे मी कापतच होतो. मग म्हटलं कांदा वगैरे कापून झाला, चिकन झालं. आणि इकडं तरी पण अजून गप्पा चालल्याच होत्या आमच्या सगळ्यांच्या. सतीशदाचे किस्से सांगायचं काम चालू होतं आणि बाकीचे सगळे पण आपले बसले होते मस्तपैकी ऐकत. एवढा चांगला फॉर्म आपला असताना, एवढं सगळं आपल्याकडे असताना जर आपल्याला जर का संधी पण भेटली आणि ह्या जर का लागोपाठ 3-4 मॅचेस खेळलो असतो टुर्नामेंट आणि त्याच्यात पण निकाल काढला असता, पैसे वगैरे जाऊ द्या, टीमचं जे नाव झालं असतं. कॅप्टन आहे काय? कॅप्टन स्वयंपाक करून झाला होता. चिकन शिजतच होतं. आमचं दादा आमचे मास्टर शेफ मोकार दमले होते. आता त्यांनी 2 तास उभं राहून कार्यक्रम झाला होता एवढा स्वयंपाकाचा. मग थोडीशी पाठीची मालिश पण झाली रोहितकडून थोडीशी. रात्रीचे ठीक 1:30 वाजता आमचा आता एवढा वेळ लागला होता शिजायला म्हटल्यावरती सगळे लई तावावरती होते. ज्यांनी त्यांनी पटापट आपली प्लेटी बिटी वाढून भात चिकन बिकन सगळे घेतले. आमच्याकडे 2 व्हेजिटेरियन होते, शरा आणि अमित. ते त्यांचं चाललं होतं आणि आम्ही सगळे एवढी भुकेली होती. कोणी कोणाकडे बघत नव्हतं. जे ते फक्त खायच्या नादात होतं. सगळ्यांचं खाऊन वगैरे झालं मस्तपैकी. खाऊन झाल्यावरती काय कोणाला झोपायचं सांगायला नाही लागले. जे ते रपा पटापट आली जे त्याच्या बेडमध्ये जाऊन दिल्ली ताणून मस्तपैकी सगळी घोरायला पण लागली होती पटापट. मी सकाळी सगळ्यात लवकर उठलो. 8:30-9 वाजले असतील. कारण का म्हटलं सगळे जर उठले तर परत टॉयलेटला लई मोठा प्रॉब्लेम होईल. हा म्हणणार ये लवकर, तो म्हणणार लवकर आहे. सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने निवांत पडलेलीच होती सगळी. म्हटलं आपण तेवढ्यात पटकन आवरून घ्यावं. इथं सगळे झोपलेले होते. म्हटलं हॉलमध्ये जावं. तर आमचा बिबट्या उठला होता पण तो काय आथरुणातच डोळत होता. बाकीचे झोपलेलेच होते. आता तर म्हणजे पूर्ण आमचं काल 1 डे ट्रिप नाही म्हणता याची, पण आमची जी काही मीटिंग वगैरे होती, सगळं जे काही काम होतं ते आवरून आता आम्ही सगळे परतीच्या रस्त्याने निघणार आहे. सगळेजण आवरून बघा. रोहित आमची एक गाडी पुढे पण गेलेली आहे आणि आता बाकी सगळेजण आता आवरून आता बॅग वगैरे पॅकिंग वगैरे तेच आहेत. तर नक्कीच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.